अगं सुनबाई कुठे निघालेस? मी चालले माझ्या माहेरला. आता काय आधीन मध्ये शनिवार कधी? हो तुम्हाला काय जाते बोलायला आधीन मध्ये शनिवार कधी? तुम्हाला माहित नाही काय घरातला गॅस संपलाय आणि आता तर गॅस बी भेटणार नाही आणि चुलीव जेवण करायचं म्हटलं तरी जळण कुठं आहे आणि मला जमणार नाही बाबा चुलीव बी जेवण करायचं आणि जळण बी आणायला जायचं म्हणूनच मी चालले माझ्या माहेर. अगं सुनबाई तुला माहित आहे ना मला गुडघ्याला उठाय बसाय पण होत नाही आणि स्वयंपाक कशी करू ग? तू नुसती बसून स्वयंपाक कर, मी तुला जळण आणून देते की अशी अशी मोठी लाकडं आणून देते, तू नुसती तेवढं स्वयंपाक कर ग. आता पाठदिशी पळा मग जळण आणायला तरच मी थांबणार नाही तर अजिबात थांबणार नाही. नाही नाही लगेच जाऊन जळण आणते, तू जा घराकडं जा ग बाय. जावा जळण आणा. होय होय हे बघ टाकले जाते लगेच जळण नाही. बया पोटापोट जळण झालं, जाऊन सुनबाईला सांगते. अब देख तू अब तू गया बेटा. सुनबाई ए सुनबाई जरा गार पाणी आण ग. जरा डोसा पाणी. होय हे बघ सुनबाई तुझ्यासाठी जळणाचा ढिगच लावलाय. अगो बाई सासूबाई तुम्ही तर जळणाचा ढिगच लावलाय की आणि तुम्हाला कुठे एवढं जळण भेटलं का? कोणाचं चुरून आणलंय सांग. अगे असलं बोलतेस रस्त्याला ढिगभर जाण पडले की तुझ्यासाठी एवढं पळून पळून आणलं जाण आणि मला असलं बोलायला लागलेस. ती जर म्हटली मी अजून जाऊन आणते जाण म्हणजे आठवडाभर टेन्शन नाही काय आपल्याला. जा म्हातार नुसती घरात घावलीच पाहिजे जाऊ तुझीला. घरात कोण आहे का? बाहेर या. ओ काय झालं बोंबलायला? काय झालंय म्हणजे विचारा की तुमच्या सासूला तिनं काय गुन्हे उदारले ती. आयुष्यभर गुन्हाच उधळत आल्या पण आता काय गुन्हा उधळले ती सांगा. तिथं आधी तरी एक गॅस मिळून झालाय, आम्ही कुठनं जळण आणून ठेवायला लागलो चुलीवर स्वयंपाक करायला आणि तुमच्या सासून सगळं जळण चोरून नेऊन इथं आणून ढिग लावलाय. ओ भाऊजी काय पण बोलू नका. माझ्या सासूने एक तर रस्त्यानं जळण आणले, एवढं कष्ट करून जळण आणले आणि तुम्ही त्याच्यावर काय पण आरोप लावताय बाई. ए भाड्या माझी सून काय बोलते ते ऐकून घ्या आधी. होय वहिनी एकच मिनिट थांबा तुम्हाला दाखवत ती बघा. ती काय मी अगं मी नव नंतर असेल. कळली का तुमच्या सासूची गुन्हे? तरीच म्हणलं एवढ्याच जळणाचा ढीग कुठनं लावलाय ती. ओ भाऊजी घ्या तुमचं सगळं जळण आणि जावा घरला. ती तर मी नेणारच आहे पण परत जर जळणारा हात लावताना दिसला तुम्हाला दाखवतोच. आता मी इथं थांबत नसते, आता तुम्ही बघा. अगं सुनबाई आता बसा बोंबलत.